ज्याने अणुबॉम्ब तयार केला त्या व्यक्तीला नंतर पश्चाताप झाला की तो तयार केला नसता तर बरं झालं असतं. त्याने संरक्षणासाठी तयार केला होता, परंतु जगाने त्याचा विध्वंसासाठी उपयोग केला. त्यामुळे कुठलंही शस्त्र हे आपण कशा रीतीने वापरतो, कोणतंही शस्त्र आपण कशा प्रकारे वापरतो हे आपला विवेक आहे. आणि हा विवेक आपल्या मनात जागृत होण्यासाठी नामचिंतनाची गरज आहे. त्यामुळे हे बळ आपल्याला नामातून मिळतं. इतकं मिळतं. नाम घेतलेल्या माणसाची ताकद किती आहे. तुम्ही सर्व गावकरी या ठिकाणी बसलेले आहात, सर्व श्रोते ऐकत आहेत. तुम्ही पहा, गावामध्ये असणारा एक अत्यंत साधाभोळा व्यक्ती, तो गरीब का असेना, त्याला कधीही पैशाची चिंता नसते जर तो भजनामध्ये असेल तर. जे लोक भजन करतात, कीर्तन भजन प्रवचन ऐकतात, त्यांच्या मनामध्ये चेहऱ्यावरती एक वेगळ्या प्रकारचं समाधान असतं, फार वेगळ्या प्रकारचं समाधान असतं. त्यांना कधीही चिंता नसते. कारण का? घालून या भार राहिलो निश्चिंत. त्यामुळे आपल्या संसाराचा भार तुकोबाऱ्या सुद्धा म्हणाले की तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पायी. त्यामुळे या आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला काय सुख द्यायचे याची काळजी त्या भगवान परमात्म्याला आहे. हे ज्याला कळलं तो नामस्मरणात जातो. त्याला घरच्या आर्थिक विवंचनेची चिंता राहत नाही, त्याला आयुष्याच्या प्रगतीची चिंता राहत नाही, त्याला व्यवसायातल्या प्रगतीची चिंता राहत नाही, त्याला सामाजिक प्रगतीची सुद्धा चिंता राहत नाही. अनेक समाजसेवक आपण पाहतो, परंतु तेच समाजसेवक लोकांना आवडतात ज्यांना भक्तीची जोड आहे. जे समाजसेवक भक्तीला आधार देतात ते खऱ्या अर्थाने समाजसेवक आहेत. विठ्ठल विठ्ठल.